नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण इव्हॅल्युशन वर्कशॉप सुरू केलेला आहे. तर त्याच्या अनुषंगानं प्रत्येक विषय मार्गदर्शक शिक्षकांचे तुम्हाला लेक्चर झालेले आहेत आणि मेथडनुसार आपण गटामध्ये प्रॅक्टिकल पूर्ण करतो आहे. तर आत्तापर्यंत थोडक्यात जर आपण आढावा घेतला तर मूल्यमापनाची संकल्पना काय, मूल्यमापनाचा अर्थ काय, मूल्यमापनाची व्याख्या, मूल्यमापनाची प्रक्रिया कशी चालते, त्याच्यानंतर एकंदरीत उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणं कोणती, कशा पद्धतीनं लिहायची, विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी शिक्षक कृतीमध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्याच्यानंतर प्राध्यापक पवार सर, त्यानंतर हेगडे मॅडम आणि तोरणे सर यांनी क्रमशः घेतलेले वेगवेगळे लेक्चर असतील. याच्यामध्ये वार्षिक नियोजनाचं हेगडे मॅडमचं लेक्चर असेल, त्याच्यानंतर घटक नियोजन पवार सर असतील, पाठ नियोजन मी स्वतः घेतलेलं आहे, त्याच्यानंतर तोरणे सरांनी घटक चाचणी कशी तयार करायची, त्याच्यानंतर संविधान तक्त्यामध्ये उद्दिष्टानुसार त्या ठिकाणी चाचणीची गुणविभागणी, प्रश्न प्रकारानुसार चाचणीची गुणविभागणी आणि घटकानुसार चाचणीची गुणविभागणी याचा आढावा आपण प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्ही कंटेंट ऐकलेला आहे आणि तुमच्या प्रत्येक मेथडमध्ये त्या विषय शिक्षकांनी तुम्हाला त्या संदर्भात कसं प्रात्यक्षिक कार्य करायचं आहे हा भाग समजून देत आहेत. अजूनही आपण 16 तारखेपर्यंत हे वर्कशॉप घेणार आहोत. तर आत्तापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, प्रत्यक्ष गटामध्ये तुम्ही काम करत आहात, तर त्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना तुमच्या मनामध्ये ज्या शंका क्रिएट होतील त्या तुम्ही संबंधित प्राध्यापकांशी डिस्कस करून शंकांचं निरसन करायचं आहे. आणि हे लेक्चर ऐकत असतानाच तुम्हाला व्हॉट्सअपवर जो आज मी घटक शिकवणार आहे त्या घटकाचा एक तक्ता टाकलेला आहे. तर तो तक्ता तुम्ही हे लेक्चर ऐकताना समोर ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला हा तक्ता त्या ठिकाणी समजून घ्यायला मदत होणार आहे. तर चाचणी कशी काढायची हे तोरणे सरांनी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ही चाचणी काढायची, तुम्ही 20 मार्काची चाचणी काढू शकता किंवा 25 मार्काची चाचणी काढू शकता. घटकाचं नियोजन करत असताना घटक तुम्ही 2 घेऊ शकता किंवा 3 घेऊ शकता. तर जेवढे तुम्ही घटक घ्याल त्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मार्क्स देत असताना समान न्याय मिळाला पाहिजे, म्हणजेच घटकाला समान गुणदान झालं पाहिजे, उद्दिष्टाला पण त्याच पद्धतीनं गुणदान झालं पाहिजे आणि प्रश्न प्रकाराला पण तशाच पद्धतीनं आपण वेटेज दिलं पाहिजे. आणि नंतर आपलं जे ब्ल्यू प्रिंट आहे किंवा संविधान तक्ता आपला तयार होतो. तर हे सगळं झाल्यानंतर आपण जी चाचणी तयार करणार आहोत, ती चाचणी तयार करायची असेल तर त्या चाचणीच्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या चाचणीचं आपल्याला काय करायचं आहे, पृथक्करण करायचं आहे. क्वेश्चन वाईज ॲनालिसिस, चाचणीचं प्रश्नवार पृथक्करण. तर आजचा आपला जो घटक आहे तो चाचणीचं प्रश्नवार पृथक्करण करायचं आहे. मग चाचणीचं जे पृथक्करण करायचं त्यातला सगळ्यांनी महत्त्वाचा पहिला भाग आहे तो म्हणजेच तयार केलेली चाचणी संविधान तक्त्यानुसार आहे का. आता तयार केलेली चाचणी संविधान तक्त्यानुसार आहे का, तर संविधान तक्ता आपण तयार करत असताना जे सुट्टेचे तक्ते तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये उद्दिष्टानुसार गुणदान विभागणी असेल, प्रश्न प्रकारानुसार गुणदान विभागणी असेल आणि घटकानुसार गुणदान विभागणी असेल. तर हे 3 घटक आपण एकत्र घेतल्यानंतर आपला संविधान तक्ता हा चौथा एकत्रित संविधान तक्ता तयार होतो. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ब्ल्यू प्रिंट म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुमचे सगळे घटक येतात. वरती उद्दिष्ट आणि उद्दिष्टांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, त्याच्यामध्ये उद्दिष्टामध्ये ज्ञान आकलन आणि उपयोजन, ज्ञानामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न, आकलनामध्ये त्याच पद्धतीनं वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न, आकलनामध्येही त्याच पद्धतीनं. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही कंसाच्या बाहेर तो प्रश्नांची संख्या किती आहे आणि कंसामध्ये त्या प्रश्नाला किती गुण दिलेले आहेत अशी तुमची उभी आणि आडवी बेरीज, जर तुम्ही 20 मार्काची किंवा 25 मार्काची चाचणी काढलेली आहे तर उभी पण बेरीज तुमची 20 आली आणि आडवी पण तुमची बेरीज 20 आली, तर तुम्ही चाचणी जी काढलेली आहे ती संविधान तक्त्यानुसार काढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तयार केलेली चाचणी संविधान तक्त्यानुसार आहे का.
त्याच्यानंतर पुढचा भाग महत्त्वाचा लक्षात येतो ते म्हणजेच चाचणी जी तयार करत आहात त्याच्यावर त्या चाचणीमध्ये उद्दिष्टांवर आधारित तुम्ही प्रश्न विचारलेत का. आता आपल्याला उद्दिष्ट इथं बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक 3 प्रकारचे उद्दिष्ट आपल्याला माहिती आहेत. पण ही जी आपण चाचणी तयार करतोय ह्याच्यामध्ये फक्त बोधात्मक उद्दिष्टांचा विचार करायचा आहे आणि त्यातली त्यात आपल्याला लगेच तपासता येतील एवढ्याच उद्दिष्टांचा विचार करायचा आहे. मग तुम्ही जी चाचणी तयार केलेली आहे त्या चाचणीमध्ये तुम्ही उद्दिष्टांवर आधारित म्हणजे ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत का, आकलनावर आधारित प्रश्न आहेत का, उपयोजनावर आधारित प्रश्न आहेत का, तर ह्या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही काय करायचं आहे त्याच्यामध्ये आढावा घ्यायचा आहे. म्हणजेच तुमची चाचणी तयार होत असताना उद्दिष्टाला अनुसरून तुमच्या चाचणीमध्ये प्रश्न आलेत का, हा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर तुम्ही घटक एक घेतलाय तर त्या घटकामध्ये उपघटकांचा अंतर्भाव केलाय का. किमान तुमची चाचणी काढत असताना किमान कमीत कमी 2 तरी घटक असायला पाहिजेत. तुम्ही 3ही घटक घेऊ शकता. मग उदाहरणादाखल तुम्ही 25 मार्काचे तोरणे सरांचे तुम्ही संविधान तक्ता जर बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 घटक घेतलेत. पहिल्या 2 घटकाला 8 आणि शेवटच्या घटकाला 9 मार्क दिलेले आहेत. उद्दिष्टानुसार सुद्धा त्यांनी गुणविभागणी करताना ज्ञान, आकलन आणि उपयोजन याच्यानुसार डिवायडेशन केलेलं आहे. त्याच्याबरोबर प्रश्न प्रकारानुसार त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांची टोटल किती आली, 25 आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य उपघटक घेतला तर त्या उपघटकाचा सुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चाचणीमध्ये अंतर्भाव झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जी चाचणी काढताय त्याच्यामध्ये त्या चाचणीच्या जे प्रश्न आहेत त्याचा क्रम आणि प्रश्नाचा प्रकार कसा आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या क्वेश्चन पेपर सोडवले त्या क्वेश्चन पेपरमध्ये पण हाच सिक्वेन्स होता की सुरुवातीला सोपे, जरा मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि नंतर कठीण स्वरूपाचे प्रश्न. तर इथं तुम्ही वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी असा क्रम ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नांची काठिण्य पातळी. म्हणजेच तुम्ही विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा भरा, एका वाक्यातल्या प्रश्नांची उत्तरं लिहा, जोड्या लावा असे प्रश्न जर विचारले असतील तर ते वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि ते प्रश्न विद्यार्थ्यांना समजायला सोपे असतात. म्हणून त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही काय असणार आहे, सोपी असणार आहे. त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना ज्ञान झाले काही गोष्टी तुम्ही थोड्याशा पुढे जाऊन त्यांना सांगायला लावताय की वातावरणाचे थर हा तुम्ही टॉपिक घेतलाय. वातावरणाची व्याख्या विद्यार्थ्याला सांगता येते, त्याला ज्ञान झालं. पण पुढे जाऊन वातावरणाचे विविध स्तर आहेत त्याच्यामधल्या तपांबर या स्तराची माहिती सांगा. तर तपांबर हा स्तर त्याला माहीत झाला, आकलन झालं असेल तर तो सांगेल. तर हा लघुत्तरी टाईपचा प्रश्न, ह्याची काठिण्य पातळी कशी, मध्यम स्वरूपाची आहे. म्हणजेच त्या ठिकाणी थोडंसं त्याला आकलन झाल्यानंतर, ज्ञान आणि आकलन झाल्यानंतर तो त्या प्रश्नाचं उत्तर कंटेन लक्षात घेऊन स्वतःच्या भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न करत असेल तर तो मध्यम स्वरूपाची त्याची काठिण्य पातळी. आणि तिसरी पातळी राहते ती म्हणजेच कठीण पातळी. तर याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्याला ज्ञान झाले, आकलन झाले तर त्याला ज्ञान आणि आकलन झालेल्या गोष्टीचं त्याच्या शब्दामध्ये त्याला मांडता आलं पाहिजे किंवा त्याला उपयोजन करता आलं पाहिजे, त्याला ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. उदाहरणादाखल तुम्ही त्याला तपांबर, त्रितांबर आणि दलांबर हे जे स्तर आहेत वातावरणाचे, तर हे वातावरणाचे थर त्याला काय करायचे, त्याची आकृती काढायला लावली. तर ती आकृती जर त्याला काढता आली, त्या आकृतीच्या थरांचं मेजरमेंट आहे, किती किलोमीटरपर्यंत तो थर आहे, त्या थरामध्ये कोणत्या गोष्टी असतात, हे त्याला जर ज्ञान आणि आकलन झालं असेल तर तो पुढे जाऊन ते करेल. किंवा 3ही थरांची थोडक्यात माहिती लिहा असा प्रश्न दिला तरी त्याची काठिण्य पातळी ही कठीण असणार आहे, कारण 3ही स्तर त्याला समजून घेऊन त्याची माहिती लिहावी लागणार आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या प्रकारामध्ये तुम्ही जे सांगताय ते तसंच त्याला सांगायचं आहे, आकलनामध्ये थोडासा बदल करून सांगायचं आहे. त्यामुळं वस्तुनिष्ठ प्रश्नांची काठिण्य पातळी ही थोडी म्हणण्यापेक्षा सोपी असणार आहे. त्याच्यानंतर लघुत्तरी प्रश्नांची काठिण्य पातळी ही मध्यम असणार आहे आणि दीर्घोत्तरी किंवा ॲप्लिकेशन बेस्ड जे प्रश्न आहे त्याची काठिण्य पातळी ही कशी असणार आहे, तर कठीण असणार आहे. तर बघा, चाचणीचं ज्यावेळेस तुम्ही प्रश्नवार पृथक्करण करणार आहात त्यावेळेस आधी सगळ्यात ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्ही तयार केलेली चाचणी संविधान तक्त्यानुसार आहे का, त्यानंतर त्या चाचणीमध्ये उद्दिष्टांवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत का,
त्यानंतर त्या चाचणीमध्ये जे उपघटक आहेत त्यांना योग्य प्रमाणात त्या उपघटकांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे का, त्यानंतर प्रश्नांचा प्रकार वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी कसा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नांची काठिण्य पातळी. ह्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही त्या ठिकाणी जर विचार केला तर तुम्हाला प्रश्नांचं पृथक्करण करता येणार आहे. आता जो तुमच्या व्हॉट्सअपला जो तक्ता टाकलेला आहे तो तक्ता जर तुम्ही समोर ठेवला तर त्या तक्त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये पहिल्यांदा येईल अनुक्रम क्रमांक, त्यानंतर दुसरा भाग आहे तो प्रश्नाचं उद्दिष्ट. आता प्रश्नाचं उद्दिष्टामध्ये आपण 3 उद्दिष्ट ठरवलेत: ज्ञान, आकलन आणि उपयोजन. आता ज्ञान ह्याचं स्पष्टीकरण आपण लेसन नोट काढताना ज्ञानाचं स्पष्टीकरण आपण लिहितोय की वातावरणाचा थर हा घटक तुम्ही घेतलाय, तर वातावरणाचा पहिला तुमचा घटक आहे वातावरणाचा थर. ह्याच्यामध्ये जर ज्ञानाचं स्पष्टीकरण आपण घ्यायला गेलो तर विद्यार्थी वातावरणाच्या थराची व्याख्या सांगतो किंवा विद्यार्थी वातावरणाचं थर संज्ञा स्पष्ट करतो. म्हणजेच अनुक्रमांक 1 प्रश्नांचं उद्दिष्ट ज्ञान, त्याचं स्पष्टीकरण काय लिहिलं तुम्ही, विद्यार्थी वातावरणाचा थर याची संज्ञा स्पष्ट करतो. उपघटक काय आहे तुमचा तिथं, तर तुम्ही 3 घटक घेतलेत. पहिला घटक आहे वातावरणाचा थर, दुसरा घटक आहे हवामानाची कारणं आणि तिसरा घटक आहे तापमान. तर हे 3 घटक आहे तुमचे, हवामान, तापमान आणि वातावरण. तर हे प्रत्येक घटकानुसार तुम्ही काय करणार आहात, प्रश्न विचारणार आहात. म्हणून बघा तुम्ही तुमच्या समोर तक्ता ठेवा, म्हणजे मी जे एक्सप्लेनेशन देते तुम्हाला ते समजायला काय होईल, अधिक सोपं होईल की ह्या ठिकाणी तुम्ही अनुक्रमांक 1 टाकला, त्यानंतर प्रश्नांचं उद्दिष्ट आहे ज्ञान, त्याचं स्पष्टीकरण विद्यार्थी काय लिहितो तर संज्ञा सांगतो, त्यानंतर त्याच्या पुढे त्याचा घटक लिहायचा आहे की हे ज्ञानाचं स्पष्टीकरण तुम्ही कोणत्या प्रश्नासाठी विचारलं, कोणत्या घटकातलं विचारलं, तर वातावरणाचे थर. आता प्रश्न प्रकार कोणता आहे तुमचा, तर व्याख्या सांगा, म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. आता वस्तुनिष्ठ प्रश्न आहे म्हणजेच त्याची काठिण्य पातळी कशी आहे, सोपी आहे, आणि त्याच्या पुढे तुम्ही त्याला तो किती मार्काला विचारलाय तर 1 अंकाला. म्हणजे पुन्हा एकदा बघा की तुम्ही जो तुमच्या समोर तक्ता आहे त्याच्यामध्ये अनुक्रमांक, प्रश्नांचं उद्दिष्ट आहे ज्ञान, त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण आहे विद्यार्थी वातावरणाच्या थराची व्याख्या सांगतो, त्याच्यानंतर तुमचा उपघटक आहे वातावरणाचे थर, प्रश्नाचा प्रकार तुम्ही तिथं व्याख्या सांगा असा टाकलाय, वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे, त्याची काठिण्य पातळी आहे सोपी आणि त्याला अंक दिलाय 1. त्यानंतर दुसरं तुमचं उद्दिष्ट आहे आकलन. तर आकलन ह्या उद्दिष्टासाठी त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी उद्दिष्टांचं तुमच्या स्पष्टीकरण लिहितो की कार्यकारण भाव ओळखतो. विद्यार्थी कार्य आणि कारण म्हणजे कुठलंही कारण विचारलं तर त्याला भाव सांगता येतोय, कारण स्पष्ट करता येते. तर तुम्ही तापमान वाढीची कारणं त्याला विचारली तर हा तुम्ही त्याला ही प्रश्न तापमान वाढीची 2 कारणं सांगा असं जर विचारलं तर हा प्रश्न प्रकार आहे त्या ठिकाणी लघुत्तरी किंवा तुम्ही त्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा सुद्धा प्रश्न म्हणू शकता, कारण एकाच मार्काला जर विचारायचं असेल तर एकच कारण विचारलं तर तो तुमचा एकाच मार्काला 1 कारण तुम्ही विचारून पुढं तुमचा प्रश्नाचा काठिण्य पातळी आहे मध्यम, की लघुत्तरी प्रश्न आहे मध्यम स्वरूपाचा आहे 1 अंकाला. बघा दुसरा घटक आपण काय घेतला, दुसरं उद्दिष्ट घेतलं आकलन, त्याचं स्पष्टीकरण विद्यार्थी लिहितो, कार्यकारण भाव ओळखतो, घटक आपला पुढचा होता तापमान, त्यानंतर प्रश्नांचा प्रकार होता वस्तुनिष्ठ आणि त्याची काठिण्य पातळी होती मध्यम आणि त्याला गुण दिलाय आपण 1. आता बघा तिसरं माझं पुन्हा उद्दिष्ट आहे ज्ञान, म्हणजे असं नाहीये सिक्वेन्स, ज्ञान नंतर आकलन, आकलन नंतर उपयोजन, तुमचा जो जसा घटक येईल आणि घटकानुसार तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या क्रमानं प्रश्न काढलेले आहेत त्याच क्रमानं त्याचं विवेचन मांडायचे. ह्या पद्धतीनं अनुक्रमांक, प्रश्नांचं उद्दिष्ट, स्पष्टीकरण, उपघटक, त्याच्यानंतर प्रश्न प्रकार, काठिण्य पातळी आणि गुण, हे तुम्ही तक्ता समोर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. आता 2 घटक आपण बघितले, पहिला घटक होता, पहिलं उद्दिष्ट होतं ज्ञान, दुसरं होतं आकलन. पहिल्याचं उद्दिष्टांचं स्पष्टीकरण होतं संज्ञा सांगतो, दुसऱ्याच्या उद्दिष्टाचं आकलनाच्या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण होतं कार्यकारण भाव ओळखतो. दोन्ही घटक वेगवेगळे होते, पहिल्याचा घटक होता वातावरणाचे थर, दुसऱ्याचा घटक होता तापमान. प्रश्न प्रकार पहिल्याचा होता वस्तुनिष्ठ, दुसऱ्याचा पण होता वस्तुनिष्ठ. पहिल्याची काठिण्य पातळी होती सोपी, दुसऱ्याची होती मध्यम आणि दोन्ही प्रश्न 1-1 मार्काला विचारलेत.
आता तिसरा पुन्हा मला मी आकलनावर आधारित प्रश्न विचारलाय किंवा ज्ञानावर आधारित प्रश्न विचारलाय. पुन्हा माझा 3 क्रमांकाचा प्रश्न येणार आहे. तिसरा, ज्ञान. विद्यार्थी जमिनीच्या प्रकारातलं भेद ओळखतो. तर त्या ठिकाणी जमिनीच्या प्रकारातलं भेद ओळखतो हे वातावरणाच्या थराच्या हिशोबाने तो घटक असेल माझा, की विद्यार्थ्याला त्याचे जमिनीचे प्रकारातले भेद सांगता येतात. हा घटक आहे तापमान. ह्या घटकाच्या अंतर्गतला प्रश्न प्रकार हाही वस्तुनिष्ठ स्वरूपाचाच आहे. 1 मार्काला विचारला आणि त्याची काठिण्य पातळी सुद्धा सोपी आहे. म्हणजेच प्रत्येक घटक तुम्ही घेतला. या ठिकाणी मी 3 घटक घेतले. पहिला घटक आहे माझा वातावरणाचे थर, दुसरा घटक आहे तापमान आणि तिसरा घटक आहे हवामान. तर तापमान, हवामान आणि वातावरणाचे थर, तापमान आणि हवामान अशा 3 घटकांवर आधारित जर मी टेस्ट काढलेली असेल 25 मार्काची, तर त्या टेस्टमध्ये सिक्वेन्सली मी रिकाम्या जागा, एका वाक्यातले प्रश्न, जोड्या लावा, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न असं 25 मार्काचं मी डिवायडेशन केलेलं आहे. तर हे प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला काय करायचं आहे, त्याला दिलेले मार्क, त्याचा घटक आणि त्याची काठिण्य पातळी अशा पद्धतीने आपल्याला त्याचं पृथक्करण करायचं आहे. बघा पुन्हा एकदा सांगते की तुम्ही 2 घटक घ्या, 3 घटक घ्या. तुम्ही घटक घेतल्यानंतर जी तुमची टेस्ट 20 मार्काची किंवा 25 मार्काची तयार होईल, त्या टेस्टचं प्रश्नानुसार आपल्याला जायचंय. पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला प्रश्न मी वातावरणाच्या थरावर विचारला, दुसरा प्रश्न मी तापमानावर विचारला, तिसरा प्रश्न मी हवामानावर विचारला. तर त्या ठिकाणी मी ज्ञानावर आधारित विचारलेला असेल तर ओळीनं माझे त्या ठिकाणी इकडं ज्ञान, प्रश्नाचं उद्दिष्ट ज्ञान 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 1 2 3, प्रश्नाचं उद्दिष्ट 1 नंबरला ज्ञान, 2 नंबरला ज्ञान, 3 नंबरला ज्ञान येईल. स्पष्टीकरणामध्ये विद्यार्थी संज्ञा सांगत असेल किंवा त्या ठिकाणी प्रकारातला भेद ओळखत असेल किंवा एखादं कारण सांगत असेल तर इथं उपघटक माझा येईल. पहिल्याचा उपघटक आहे वातावरणाचे थर, दुसऱ्याचा आहे तापमान आणि तिसरा घटक आहे हवामान. आता ह्याच्यावर मी प्रश्न प्रकार कसे विचारले तर तिन्हीला पण मी वस्तुनिष्ठ विचारले. तर वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठ, तर त्याचा काठिण्य पातळी कशी असणार आहे, सोपी असणार आहे. आणि ह्या प्रत्येक 3ही प्रश्नाला मी 1 1 1 1 गुण दिलेला आहे. त्याचं पुढं गुण येणार आहेत. म्हणजेच एक लक्षात घ्या की तुम्ही जशी चाचणी काढली आहे तसा त्या चाचणीमध्ये जसे प्रश्न विचारलेत त्याच क्रमानं तुमचं उद्दिष्टाला अनुसरून तुमचं स्पष्टीकरणाला अनुसरून तुम्ही कोणत्या घटकावर आधारित तो उद्दिष्ट ठरवले त्याचं स्पष्टीकरण लिहित आहात. त्याच्यावर तुम्ही प्रश्न कशा टाईपचा विचारलाय, सोपा, वस्तुनिष्ठ आहे, लघुत्तरी आहे, दीर्घोत्तरी आहे, त्याची काठिण्य पातळी सोपी आहे, मध्यम आहे का कठीण आहे आणि तो किती मार्काला विचारलाय. ह्या गोष्टी आपल्याला या पद्धतीनं करायच्या आहेत. तर असं टोटली तुम्ही जेवढे प्रश्न 13 प्रश्न विचारले असतील तर 13चे 13 ही प्रश्न तुमचे ओळीनं येणार आहेत. आणि हे प्रश्न ओळीनं येत असताना तिथं असा तुम्ही डोक्यात धरू नका की माझं ज्ञानानंतर आकलनच येईल, आकलनानंतर उपयोजन येईल, असं नाही. ज्ञानानंतर तुमचं आकलन येईल किंवा ज्ञानानंतर तुमचं उपयोजन येईल किंवा आकलनानंतर तुमचं उपयोजन येईल किंवा आधी उपयोजन येईल, नंतर ज्ञान येईल, नंतर उपयोजन येईल. म्हणजे तुम्ही तिथं प्रश्न कसा विचारताय त्या प्रश्नांच्या प्रकारानुसारच तुमचं काय असणार आहे, तिथं त्याचं डिवायडेशन तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून एक आणि एकच गोष्ट लक्षात घ्यायची की खूप सोपा भाग आहे, खूप गडबडून गोंधळून जायचं काही कारण नाही. अनुक्रम नंबर, प्रश्नांच्या उद्दिष्टांमध्ये तुमचं ज्ञान, आकलन, उपयोजन कुठलं उद्दिष्ट बसते ते उद्दिष्ट टाकायचं, त्याचं तुम्ही स्पष्टीकरण काय लिहिले ते स्पष्टीकरण टाकायचं. त्यानंतर तो कोणता घटक आहे त्या घटकाचं नाव टाकायचं, त्याच्यावर तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारलाय तो प्रश्नांचा प्रकार, वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी तो टाकायचा. आता वस्तुनिष्ठ म्हणलं की तो काठिण्य पातळी सोपी, लघुत्तरी म्हणलं की काठिण्य पातळी मध्यम, दीर्घोत्तरी म्हणलं की काठिण्य पातळी कठीण आणि त्याच्या पुढे त्याचे मार्क टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही जी 20 मार्काची किंवा 25 मार्काची तुमची टेस्ट काढणार आहात तर त्या टेस्टचे जेवढे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, डिवायडेशन करायचं आहे. म्हणजे ओळीनंच त्या चाचणीतले सगळे प्रश्न येतील
आणि ओळीनंच तुम्ही जसं उद्दिष्ट आहे तशी उद्दिष्टानुसार स्पष्टीकरणानुसार नंतर तुमचा तो घटकानुसार तुमचा प्रश्नप्रकारानुसार काठिण्य पातळी आणि त्याचं गुण. तर तुम्ही बघा तुमच्या व्हॉट्सअपवर जो तक्ता टाकलेला आहे तो तक्ता तुम्ही बघून घ्या. त्यानंतर गटामध्ये गेल्यानंतर तुमच्या गटमार्गदर्शक प्राध्यापकांशी चर्चा करा आणि अगदीच हा भाग समजला नाही तरी तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. मी पण तुम्हाला व्यक्तिशः या ठिकाणी समजून देईल. पण या चाचणीचं प्रश्नवार पृथक्करण करत असताना क्वेश्चन वाईज ॲनालिसिस करत असताना जशा क्रमानं आपण चाचणी काढली आहे, पहिला प्रश्न तुमचा रिकाम्या जागा आहे, दुसऱ्या एका वाक्यात आहे, तिसरं जोड्या लावा आहे, चौथा लघुत्तरी आहे, पाचवा दीर्घोत्तरी. जसे क्रमाने प्रश्न असतील तसेच त्याचे पृथक्करण करायचे. घटकानुसार इथं येणार नाही, प्रश्नानुसार तुमचं पृथक्करण येईल. आणि आता तक्ता तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तर पुन्हा एकदा सांगतेय की चाचणीचं प्रश्नवार पृथक्करण करत असताना तयार केलेली चाचणी आपली संविधान तक्त्यानुसार आहे का? उद्दिष्टांवर आधारित त्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारलेले आहेत का? उपघटक आहेत त्याचा योग्य प्रमाणामध्ये त्यात अंतर्भाव केलेला आहे का? प्रश्नांचा प्रकार त्या ठिकाणी कसा आहे? वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी आहे का? आणि प्रश्नांची काठिण्य पातळी सोपी, मध्यम आणि कठीण अशी आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? विचार करायचा आहे. आता तुमच्या संविधान तक्त्यानुसार तुम्ही चाचणी कशी बनवायची हे तयार करून ठेवलेलं आहे. आता फक्त तुम्ही जी चाचणी काढलेली आहे त्या चाचणीचं तुम्हाला काय करायचं आहे? उद्दिष्ट, स्पष्टीकरण, घटक, त्याच्यानंतर प्रश्न प्रकार, त्याची काठिण्य पातळी आणि गुण एवढंच फक्त तिथं मेन्शन करायचं आहे आणि सोपं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे चाचणीचं प्रश्नवार पृथक्करण समजलं असेल अशी अपेक्षा ठेवते. आणि अगदीच तुम्हाला अजूनही बघायचं असेल, डिटेलमध्ये ह्याची माहिती घ्यायची असेल तर तुमच्या मेथडची जी पुस्तकं आहेत त्या मेथडच्या पुस्तकात तुम्हाला हा भाग अगदी चांगल्या सखोल पद्धतीने अभ्यासाला मिळेल. त्याचबरोबर शैक्षणिक मूल्यमापन आणि संख्याशास्त्र हे माना दांडेकर या लेखकांचं पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये आत्ता जो मी भाग घेतला आहे तो 149 पानावर 149 पेजवर हा जो चाचणीचं प्रश्नवार पृथक्करण आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे. तर तुम्ही ते समजून घ्या. त्यात अडचण आली तर गटामध्ये जाऊन तुमच्या गटमार्गदर्शकांशी डिस्कस करा. नाही समजलं तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीनं ते समजून देईल. आणि आत्ता ह्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते आणि थांबते. थँक्यू.